अन्न आणि औषध प्रशासनाचे नवीन आयुक्त म्हणून 25 मे रोजी सूत्रे हातात घेतात आपल्या कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात कारवायांचा प्रचंड धडाका लावला। पण आता याच तुकाराम मुंढेंना एक नव्हे तर डबल धक्का बसलाय। एका बाजूला त्यांच्याच प्रयोगशाळेतील 29 कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात थेट मंत्र्यांकडे तक्रारीचा पाढा वाचलाय, तर दुसऱ्या बाजूला मुंबई उच्च न्यायालयाने FDAच्या कारवायांच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या व्हिडिओतून सविस्तर। छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 15 जुलै रोजी थेट FDA मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या कर्मचाऱ्यांचे नेमके आक्षेप काय आहेत पाहूया। प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय, मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही। रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण, सकाळी 9 ते रात्री 12 अशा वाढीव वेळेत काम करावे लागत असल्याचा आरोप, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी, वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्य आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत। अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा काढण्यासाठी घाई केली जात असून त्यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त। अन्नाच्या आणि औषधांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असून भारतीय औषध संहितेनुसार IPBP चाचण्यांना पुरेसा वेळ दिला जात नाही। एका विश्लेषकाकडून दरमहा मर्यादित नमुने तपासले जाऊ शकतात, मात्र त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव असल्याचा आरोप। 2 शिफ्ट सुरू करण्यापूर्वी प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणे आणि मनुष्यबळ वाढवण्याची मागणी, पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी आणि 2 शिफ्टचा निर्णय रद्द करावा अशी प्रमुख मागणी, अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ते व सुविधा देण्याची मागणी, सतत बदलणारे आदेश आणि कार्यालयीन वेळांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप, प्रयोगशाळेतील विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये यासाठी घाई गडबडीत नमुने निकाली काढू नयेत अशी मागणी। तुकाराम मुंढेंच्या शिस्तीची आणि प्रशासकीय कारकिर्दीची चर्चा नवीन आहे। 2005 पासून आतापर्यंत त्यांच्या तब्बल 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्या नाराजीसोबतच तुकाराम मुंढेंना दुसरा मोठा धक्का बसलाय, तो म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाकडून नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना FDAने रद्द केला होता। या विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने FDAच्या कारवाईवरच तीव्र ताशेरे ओढले आहेत। केवळ खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई न करता सरकारी आणि मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। मंत्रालय, उच्च न्यायालय तसेच सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांमधील कॅन्टीनचीही तातडीने पाहणी करून शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवरील सुनावणी दरम्यान केवळ 1-2 जोडल्या आढळल्यामुळे थेट परवाना रद्द करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे। वाद आणि तक्रारी एका बाजूला असल्या तरी 25 मे रोजी पदभार स्वीकारल्यापासून मुंढेंनी भेसळखोरांचे कंबरडे मोडले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रमुख कारवाया म्हणजे दूध आणि बनावट पनीर विरोधात मोहीम, राज्यभर खोट्या आणि रासायनिक दुधावर छापे टाकले, अनेक ठिकाणी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून देण्याची वेळ भेसळखोरांवर आली, गुटखा आणि अंमली पदार्थांवर कारवाई, राज्यभरात 900 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकून कोट्यावधी रुपयांचा गुटखा जप्त केला। शाळांमध्ये जंक फूडवर पूर्ण बंदी, शाळांच्या कॅन्टीनमध्ये आणि 50 मीटर परिसरात वडापाव, समोसा, चिप्स, कोल्ड्रिंक आणि चॉकलेट्सच्या विक्रीवर तत्काळ बंदी घातली। पुणे आणि नाशिकमध्ये मोठे छापे, पुण्यात चिक्की, सोनपापडी, काजू बदाम अशा 45,50,000 रुपयांचा संशयित साठा जप्त केला आणि हॉटेल्सचे परवाने निलंबित केले। तसेच नाशिकमध्ये सेफ फूड ऑनलाईन पोर्टलवरून मिळालेल्या तक्रारीवरून टाळी आणि अस्वच्छ हॉटेल्सवर धडक कारवाई केली। एकीकडे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर धडक कारवाई करणारे तुकाराम मुंढे, तर दुसरीकडे कामाचा अतिताण आणि नियमबाह्य वेळेमुळे नाराज असलेले त्यांचेच कर्मचारी आणि न्यायालयाकडून मिळालेली चपराक। तुकाराम मुंढे हा कडक शिस्तीचा पॅटर्न जनतेच्या हिताचा आहे की कर्मचाऱ्यांवरील अन्याय? तुम्हाला या कारवायांबद्दल आणि वादाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।